नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. आजपासून आम्ही डेली ब्लॉगची सुरुवात करत आहे. तर आम्ही दोघी सख्या जावा आहोत. तर आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या डेली रूटीन पाहायला मिळतील. तर त्याचबरोबर कॉमेडी, लाईफस्टाईल, आमचे डेली स्किन केअर पाहायला मिळतील. त्याचबरोबर माझ्या 2 क्यूट पुतण्या, त्यांचे बालपणही तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी लहान जाऊबाई प्रगती आणि माझी मोठी जाऊबाई अश्विनी. नमस्कार मंडळी, आणि मी मोठी जाऊ अश्विनी. तर आमच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला आमचा फेस जरी दिसत नसला तरी पण आमच्या घरामध्ये आम्ही जे काही धमाल करतोय, जी काही मस्ती करतोय किंवा कुठलाही क्षण असो, आम्ही ते पूर्णपणे तुम्हाला मनोरंजन देण्याचा मनापासून प्रयत्न करू. तर आता आमचा हा पहिलाच व्लॉग आहे. त्याच्यामध्ये आम्ही दोघी सकाळी लवकर उठल्यानंतर दोघींचं जिचं लवकर आवरून होईल ती अगोदर जाते किचनमध्ये. मग किचनमध्ये पहिलं दोघींसाठी आम्ही गरम पाणी तयार करतो आणि मग ते गरम पाणी दोघीही घेतो आणि त्याच्यानंतर मग आमच्या दिवसाची सुरुवात होते, म्हणजे जे की आपलं चहा वगैरे. तर आता इथं आम्ही माझी आता ही लहान जाऊ जी आहे तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळं तिला जरा थोडीशी काय म्हणतात ते मी तिला सांगत असते की असं कर तसं कर, त्याच्यामुळे जरा मोठी जाऊ झाल्याचं मला पण आजकाल जास्त हवा गेली आहे डोक्यात. त्याच्यामुळं तिला सांगितलं होतं मी चहा करायला. गरम पाणी तिनं घेतलं दोघींसाठी आणि मग आता ती चहा करत होती. तर चहा चहा पण ती खूप छान करते. दोघींसाठीच पहिला चहा असतो आमच्या, कारण घरामध्ये कुणाचंही आंघोळ झालेली नसते किंवा कुणीही उठलेलं नसतं. तर आता इथं आम्ही दोघींनी चहा करत आहे. तर चहा पण खूप छान झाला होता. म्हणलं आता आजपासूनच आपल्या व्लॉगची सुरुवात आहे, तर आपण सर्वांना पहिला दिवस आहे त्याच्यामुळं डेली व्लॉगमध्ये सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात बहुतेक तर चहापासूनच होते. तर म्हणलं आता हे पण दाखवावं की आम्ही दोघीजणी स्वतःचं पहिलं मॉर्निंग रुटीन काय करतो ते. तर इथे आमचा चहा झालेला आहे आणि आम्ही दोघीजणी मिळून चहा घेतो आणि मग बाकीचे सर्व उठल्यानंतर त्यांचा वेगळा सेपरेट चहा होतो. आणि आमच्या दोघींचा चहा घेऊन झाल्यानंतर बाकी सर्वांच्या तसंच अंघोळी होत होत्या. त्याच्यामुळं सगळ्यांना बाहेर जायचं असतं. घरामधले पुरुष मंडळी त्यांना बाहेर जायचं असतं किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्यांच्यासाठी नाश्ता, मग इथं नाश्त्यांची तयारी करत होतो. तर माझी मुलगी माझ्या काकालाच बसलेली होती की मला काकाला घेऊनच तू काम कर. मग प्रगतीला मी सांगितलं की ते कांदा वगैरे तू तयार चिरून ठेव, म्हणजे आपल्याला उपमा करते. मग त्याच्यासाठी ती कांदा, टोमॅटो किंवा मिरची सगळं चिरून घेत होती आणि मी पलीकड मग बाकीच्यांसाठी राहिलेल्या सगळ्यांसाठी चहा करत होते. तर इथं प्रगती सगळ्या गोष्टी तिनं चिरून घेतल्या आणि मी तोपर्यंत रवा भाजला उपीट करण्यासाठी. तर ही पूर्वतयारी आम्ही करत होतो. तरी तर रवा भाजून झाला होता आणि सगळं प्रगतीनं भाज्या म्हणण्यापेक्षा टोमॅटो, कांदा, मिरची सगळं चिरलं होतं. मग मी फोडणी द्यायला घेतलं. प्रगतीनंच फोडणी दिली, कारण माझी मुलगी माझ्याकडून जातच नव्हती, उतरत नव्हती. तर आमच्या घरात प्रत्येक भाजी, एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या घरात प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो गेलंच पाहिजे. मग ते उपीट असो, पोहे असो. तर तुमच्याकडे असं कोणी खातं का हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. आता आम्ही या घरात जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा आम्हाला वाटायचं प्रत्येक भाजीत हे टोमॅटो कशासाठी असतं, पण इथं आल्यापासून आम्हाला पण सवय लागून गेली की प्रत्येक भाजीत, उपीट, पोहे सगळ्यांमध्ये आमच्यात टोमॅटो जातं. तर आमच्यात टोमॅटो हा घटक कंपल्सरी आहे घरामध्ये वापरण्यात प्रत्येक भाजीमध्ये. फक्त मेथीची आणि कांद्याची पात सोडली की सगळ्या भाज्यांमध्ये आम्ही टोमॅटो यूज करतो. तर आता इथं आम्ही उपीट करत होतो, त्याच्यासाठी मग सगळे चिरलेलं कांदा, मिरची, टोमॅटो ते सगळं प्रगती फोडणीचं टाकत होती. तर उपीट केल्यानंतर मग सर्वांना सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वांची घाई असते, त्याच्यामुळं सकाळचं जरा रुटीन खूप फास्ट असतं. तर मग इथं उपीट तयार केलं आणि मग ते सर्वांना दिलं आणि मग सर्वांचं झाल्यानंतर मग पुढं दुपारच्या जेवणाची तयारीसाठी आम्ही लागलो. तर इथं प्रगतीच उपीट करत होती. छान झालं होतं उपीट.
काही घरांमध्ये उपीट करताना पाणी अगोदर गरम करून घेतलं जातं आणि मग ते रव्यामध्ये टाकलं जातं. आणि इथं पाणी अगोदर टाकलं, उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही रवा टाकला होता. तर तुमच्याकडे कसली पद्धत वापरतात ते पण आम्हाला नक्की सांगा. तरी तो उपीट झालं होतं, ते सर्वांना दिलं आणि मग आमच्या दुपारच्या रुटीनसाठी लागलो. तर आता प्रगती आल्यापासून ना मला इतकं छान वाटतंय ना. म्हणजे कामामध्ये इतकी हेल्प. अगोदर कसं असायचं, करायचं असायचं, हेल्प व्हायची, पण असं बर्डन फक्त एकाच माणसावर असल्यासारखं वाटायचं की आपल्याच खांद्यावर हे सगळं जग उभं आहे, त्याच्यासाठी मग खूप टेन्शन यायचं. पण आता ही आली ना तेव्हापासून असं जरा रिलॅक्स फिलिंग येते. तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जावा जावा कसे राहतात ते पण आम्हाला नक्की सांगा. तर आता इथं आमचं ते उपीटाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आता भाज्या करण्यासाठी, दुपारच्या जेवणातल्या भाज्या करण्यासाठी भाज्या निवडत बसलो होतो. पोर्च वगैरे सगळा धुवून घेतला होता. त्याच्या बाहेर आमच्या अंगणामध्ये मस्त आंब्याचं झाड आहे, त्याच्या सावलीखाली आम्ही बसलो होतो भाजी चिरण्यासाठी. तर आता इथं प्रगती पातीची भाजी करते आणि मी मेथीची भाजी नीट करत होते. तर आता ह्या लहान मुली पण मध्ये मध्ये येऊन त्यांना पण भाजीच नीट करायची असते, मग त्याच्यामुळं त्या पण आल्या होत्या. त्यांच्यासोबत खेळत खेळत आम्ही हे काम करत होतो. तर तुमच्या घरात पण तुम्ही कसं वातावरण ठेवता ते पण आम्हाला नक्की सांगा. आणि जर आणखी काही तुम्हाला नवीन आम्ही आमच्या व्लॉगमध्ये दाखवावं असं वाटत असेल तर ते पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. तर आमच्या इथं भाज्या नीट करून झालेल्या आहेत. तर मी आता भाकरीला सुरुवात केलेली आहे. आमच्या भाज्या अगोदरच करून झाल्या. सॉरी मंडळी, आम्ही भाजींची रेसिपी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकलो. नेक्स्ट टाईम आम्ही पक्का ट्राय करेल आम्ही की भाज्यांची रेसिपी पण आम्ही त्याचबरोबर शूट करून तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही तो पण शेअर करू व्हिडिओ भाज्यांचा. पण आता आम्ही भाकरींना सुरुवात करत मी माईंशी गप्पा मारत मारत भाकरी करत होते. आणि माई म्हणजे मी माझ्या जाऊबाईंनाच मी माई म्हणते, तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ की माई म्हणजे कोण आता ह्याच्यामध्ये तिसरं. तर भाकरी होते आमच्या इकडं. भाकरी म्हणजे ज्वारीच्या नाहीत केलेली, ती पिवळी ज्वारीची भाकरी करतात. ते म्हणजे ज्वारीच पिवळी असते असतानाच. आमच्या सासऱ्यांना थोडा शुगरचा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही पिवळी ज्वारी आमच्या घरामध्ये खाण्याच्या बाबतीत जरा सगळ्यांचे नखरेच आहेत. आमच्या भाऊजींना भाकरी लागते आणि आमच्या ह्यांना चपाती लागते. त्यांना कधीही चपाती द्या ते चपाती खातात. ते असं नाही की मला चपाती नको आहे मला भाकरी द्या, अशा बाबतीत नाही आहे. तर आता सगळ्या माझ्या भाकरी होतच आल्यात ऑलमोस्ट. शेवटची भाकरी राहिली भाजायची. आता याच्यानंतरने आम्ही क्लिनिंगसाठी घेत. हे बघा भाकरी झाल्यानंतरनी हा सगळा जो पसारा पडला आहे ते आता मी आवरत आहे सगळं पसारा. आणि माई शूट करत आहेत की मी कसा पसारा आवरते ते. आणि तुम्हाला त्यांनी अगोदरच बोलले की माझं नुकतंच लग्न झाले, तर त्या सगळ्या मला जागोजागी मला सांगतात ते. आणि ते मला खूप सपोर्ट भेटते त्यांच्यासाठी. इथल्या लोकांना ओळखण्यासाठी, माणसांशी कसं मन मिळवून घ्यायचं, त्या मला खूप सपोर्ट करतात आणि खूप प्रत्येक गोष्टीला सांगतात ते मला. आणि आम्ही असं दोघीजणीच नाही आहेत की आम्ही जावा आहेत. आमची आणखीन एक जाऊबाई आहेत जे की आउट ऑफ कंट्री आहेत आणि आम्ही फक्त दोघीजण इथेच आहेत. आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आम्ही सगळे एकत्रच आहात, असं नाही की सेपरेट आहे हे ते. आणि खूप आमच्या घरामध्ये हसी मजाकचं वातावरण आहे. आणि मी आल्यापासूनचं बघते की खूपच छान वातावरण आहे. असं भेटत नाही बघायला, पण मला भेटलं. माझं नशीब म्हणावं लागेल आता ह्याच्यामध्ये. तर माझं आता सगळं जवळपास उरकतच आलेलं आहे. गॅस वगैरे क्लीन झालेला आहे, पूर्ण आवरून पण झालेलं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आमच्या या चॅनलची सुरुवात हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.